गुड मॉर्निंग सर्वांना. हे तुम्ही आज म्हणत असाल की एवढ्या साड्या कशासाठी दाखवले, देवीची मूर्ती का ठेवलेली आहे, पुन्हा हे आरतीचं ताट का ठेवलं आहे, असं तुम्हाला विचार पडला असेल. तर पहिले आपण पूजा करून घेऊया, मग मी तुम्हाला सांगेन मी हे का केलं आहे सगळं ते. या शुभ्रवस्त्रारुता या वीणावरदंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मादित्य शंकर प्रभृती देवे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष साड्या पहा सर्व मंगल्य शिवे सर्वाद साधिके चंद्रम्बके गौरी नारायणे नमस्तुते. ह्या तुम्ही समोर साड्या पाहताय तर ते एक माझं चॅलेंज आहे. तर मला चॅलेंज दिलेलं आहे, पण चॅलेंज मला कोणी दिलेलं आहे हे मी व्लॉगच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे जे माझं चॅलेंज आहे ते ह्या सगळ्या ज्या आहेत 24 साड्या आहेत, 24 साड्या 24 तासामध्ये बदलायच्या आहेत. आणि त्यानंतर मला गिफ्ट मिळणार आहे 24,000चं. तर ते गिफ्ट कोण देणार आहे ते पण मी तुम्हाला व्लॉगच्या शेवटी सांगणार आहे. आणि आज आहे 24 तारीख. ह्या 24 तारखेला 24 तासामध्ये 24 साड्या बदलायच्या आहेत. तर हे माझं चॅलेंज आहे आजचं. तर मी हे चॅलेंज पूर्ण करू शकेल की नाही शकेल, तर माझे हजबंड म्हणत होते तू हे चॅलेंज पूर्ण करू शकणार नाही. तर मी हे चॅलेंज माझं पूर्ण करून दाखवणार आहे. तर आज सकाळी 10 वाजल्यापासून ते उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत मी ह्या 24 साड्या घालणार आहे. आणि हे चॅलेंज हे यूट्यूबवरती पहिल्यांदाच असणार आहे. असं चॅलेंज कोणी केलं नसणार आहे, ते पहिल्यांदा यूट्यूबवर मी करणार आहे. तर हे चॅलेंज तुम्हाला कसं वाटलं ते मला सांगायचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा. असा अनोखा चॅलेंज मी हा घेतलेला आहे. तर म्हणजे लेडीजला एक साडी बदलायची म्हटलं तरी खूप वेळ लागतो. तर मी ह्या 24 साड्या 24 तासात बदलणार आहे. तर चला तर बघूया कसं हा 24 तासाचा जो रुटीन आहे ती कशी होणार आहे आणि ह्या 24 साड्या मी कशा बदलणार आहेत हे तुम्हाला सर्व व्लॉगमध्ये दिसणार आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ह्या कळतील की मी 24 तासामध्ये ह्या 24 साड्या कशा बदलणार. त्यामध्ये माझं कामं असणार आहे, मला बाहेर जाणं असणार आहे, मेडिकलवर जाणं असणार आहे, रात्र कशी जाणार आहे माझ्या ह्या 24 साड्या नेसून, हे तुम्ही व्लॉगमध्ये सगळं बघणार आहे. उद्या सकाळपर्यंत 10 वाजेपर्यंत हे मी साड्या बदलणार आहे. आता 10 वाजता सुरू होणार आहे. तर तुम्हाला मी टायमिंगसुद्धा दाखवणार आहे. आता किती वाजलेत बघा, तुम्हाला मी दाखवते. आले आहेत इथे बघा 9:25 झालेले आहेत. मी 10 वाजता बरोबर साडी चेंज करायला घेणार आहे. तर साड्याची खूप शौकीन आहे, मला खूप साड्या आवडतात. मला कशाचा शौक नाही, फक्त साड्यांचा शौक आहे. तर ह्या साड्या माझ्या पूर्ण लग्नापासूनच्या साड्या आहेत माझ्या. तर ह्या एकही साडी कोणाला देत नाही किंवा काही नाही, मला खूप आवडतं. म्हणजे जुन्या साड्या सर्व आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे माझ्याकडे साड्याची क्वांटिटी जास्त वाढलेली होती. तर पण मी सगळ्या साड्यांचा माझा यूज होतो, मी खूप ठिकाणी करते पण. आणि मला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घालायला आवडतात, म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीच्या. समजा कांजीवरम आहे, बऱ्याच साड्यांची नावं असतात ना, त्या सगळ्या साड्या मला वापरायला आवडतात. तर माझ्या एवढ्या साड्यांमुळे मला हे चॅलेंज मिळालेलं आहे आणि ते मी एक्सेप्ट केलेलं आहे. तर व्लॉगमध्ये पुढे जाऊन नक्की पहा चॅलेंज काय आहे, कशा पद्धतीने मी पूर्ण केलेलं आहे आणि कोणामुळे मला हे चॅलेंज मिळालेलं आहे आणि हे चॅलेंज पूर्ण केल्यानंतर काय भेटणार आहे हे सर्व तुम्ही व्लॉग पूर्ण पहा, मग त्यामध्ये तुम्हाला सर्व कळेल. चला तर आपण साड्या पहिल्या मोजून घेऊयात. तर बघा पहिल्यापासून साडी मोजते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हे 12. ह्या झाल्या 12 साड्या. आता आपण इथून मोजूया. 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23
ही 24 आणि 25 एक्स्ट्रा एक साडी झालेली आहे. जास्त एक्सायटेडमध्ये एक एक्स्ट्रा साडी झाली, तरी आपण एक एक्स्ट्रा साडी काढून घेऊयात. ह्या झाल्या, एक साडी काढली. ह्या झाल्या टोटल आपल्या 24 साड्या. तर ह्या 24 साड्या मी 24 तासात नेसणार आहे. पहिल्यांदाच यूट्यूबवर हा असा नवीन अनोखा टास्क आहे. चला पाहूया तर हा चॅलेंज मी कशा पद्धतीने एक्सेप्ट करणार आहे ते. प्रथम साडी मी ही रेड कलरची घालणार आहे. रेड ब्लॅक मिक्स आहे, ग्रे आहे याच्यामध्ये मिक्स. तर ही साडी मी प्रथम घालणार आहे. हे बघा 9:40 झालेले आहेत. आता आपल्याकडे अजून 20 मिनटं आहेत. हे पहा 1 मिनटं राहिले. आता मी साडी घेते घालायला. हे बघा आजची तारीख 10 तारीख आहे. 10 वाजलेले आहेत. 24 तारीख. हे बघा 24 तारीख आहे, 24 जानेवारी. हे पहा मी तुम्हाला आरशामध्ये दाखवते. मी फर्स्ट साडी नेसून झालेली आहे माझी. तर किती वेळ लागला आहे तो पहा. बघा फर्स्ट साडी मी नेसलेली आहे. आपण टाईम पाहूया किती झाला आपल्यासाठी. हे पहा मला साडी नेसायला 8 मिनटं लागले. 10 वाजून आता 8 मिनटं झालेले आहेत. तर मला साडी नेसायला 8 मिनटं लागलेले आहेत. तुमच्याशी मी आता जरा काम करत करत गप्पा पण मारते गावी, कारण की आयुष्य किती हे कोणालाच माहिती नाहीये. तर तसंच त्या पद्धतीने म्हणून मी माझी लाईफ आहे शांतकडे जगते. मला जसं जे आवडतं ते मी करते, जे मला आवडत नाही आणि ते करावं लागलं तर कधी कधी तेही करते, कारण की समोरच्याचं मन राखावं ही माझी भावना असते. त्यामुळं मी माझ्या लाईफमध्ये स्वतःला जर मी एखादी गोष्ट करायचं म्हणलं ना आणि एखादी गोष्ट मला हवी असली ना, तर मी हा विचार करायची दिली तरी ठीक आहे, नाही दिले तरी ठीक आहे. म्हणजे त्याने कसं होणार, मी समाधानी होते. कारण की आपणच आधीच मनाला जर निर्धार केला ना की चला ही गोष्ट आपल्याला मिळाली तरी ठीक आहे, नाही मिळाली तरी चालेल, मग ते कसं असतं कुठलं दुःख होणार नाही. जर आपण म्हटलं ना मला पाहिजेच ही गोष्ट, तर मग ती कुठेतरी आपल्याला मग नाही मिळाली तर त्याच्या निराशा खूप होतो. तर आयुष्यात असंच जगायचं, सुंदर जगायचं. कोणाला आपण आपला कोणाला त्रास झाला नाही ह्या गोष्टीची आपण काळजी घ्यायची. अखंड नामस्मरण करत राहायचं. आयुष्य किती आहे कोणालाच माहिती नाही. लोक तरी पण अरे मी 60 वर्ष जगणार आहे, मी 100 वर्ष जगणार आहे. 60 वर्ष 100 वर्ष कोणाच्या हातात आहे काहीच नाही. क्षणाचा भरोसा नाही आपल्या आयुष्यातला. त्यामुळे कसं असतं माहिती का, तुम्हाला जेव्हा 51 वर्ष लागतं ना, तेव्हा 51 मध्ये 51चं मिनिंगच आहे 1 मध्ये जायचं, नामस्मरण करायचं. नामस्मरणाने तुमची स्मरणशक्ती चांगली राहते आणि तुम्हाला तुमचं जीवन हे आनंदी होतं. तर मी पण माझी लाईफ अशीच जगते. मला जे आवडतं आणि मला एकच माहिती आहे, समाजसेवा ही ईश्वर सेवा आहे. हे करत राहायचं आपलं कर्तव्य आहे. एक समाजाचे आपण नागरिक आहात, ते आपले कर्तव्य तर ते आपण करत राहायचं. हे माझं एक धोरण आहे. त्याच संदर्भात मी ह्या गोष्टी करत असते. आज म्हणजे बरेच तुम्ही व्लॉग पाहिले असतील, त्या व्लॉग मध्ये बऱ्याच गोष्टी माझ्या समाजकार्याच्या वगैरे असतात. मी जिथे जाईल तिथे व्लॉग बनवते आणि मी ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते. तर हा आजचा जो चॅलेंज आहे तो पण मला माझ्यासाठी खूप मोठा आहे. तरी पण बघू आता कुठपर्यंत कसं पद्धतीने माझा हा चॅलेंज कम्प्लीट होतोय ते बघूयात. तर एक काम करते, काम करून झाल्यानंतर मग परत 11 वाजता दुसरी साडी घालायची आहे. कोणाला मदत करावी आणि किती कोणाला महत्त्व द्यावं हे आपल्यावर असतं. प्रमाणात महत्त्व द्या आणि प्रमाणातच लोकांना मदत करा. कारण की अति मदतीने जर गैरवापर झाला अति मदतीचा, तर त्याची भोग आहे ते आपल्या स्वतःला भोगावे लागतात. त्यामुळे मी काही विचारांची तत्व पाळते. म्हणजे कसं असतं, श्रीकृष्ण ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीने मी श्रीकृष्णांच्या प्रत्येक गोष्टीवरती फॉलो करत असते. की बऱ्याच गोष्टी अशा भगवद्गीतेमध्ये पण लिहिलेल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी माणसाचा जीवन व्यवहार कसा असावा हे भगवद्गीतेमध्ये चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. तुम्ही खरंच सगळ्यांनी भगवद्गीता वाचली तर नक्कीच तुम्हाला ना त्यातून मिळणारं ज्ञान हे खूप छान आहे.
हे बघा 11 वाजायला 1 मिनटं कमी आहे, तर आता मी दुसरी साडी नेसते. आणि बघा आज लाईट पण गेलेली आहे आणि प्लस आज मला मुलांना पण आणायला जायचं आहे. 2 हळदी कुंकू पण आहेत. आणि बघा आजचा दिवस माझ्यासाठी खूपच मोठा टास्क आहे. म्हणतात ना दुष्काळात 13वा महिना, तसं आज लाईट गेली आहे, कामोली पण नाही आलेली आहे. आज मुलांना पण शाळेतून मला आणायला जायचं आहे. म्हणजे सगळी कामं आज माझ्यावर पडलेली आहेत. तर ह्यातून मी आता कसा हा टास्क पूर्ण करणार आहे तो पहा तुम्ही ब्लॉगमध्ये. असं आता पहिल्याच वेळी टेन्शन आलं एवढं सगळं कसं काय होणार आहे. तर चला आता माझं दुसरं साडी मी आता तर मी दुसरी साडी बघा ही घालते. हे बघा बरोबर 11 वाजलेले आहेत आणि आता ही साडी घालते मी. हे बघा सेकंड साडी पण माझी घालून झालेली आहे आणि ह्या साडीची जी पहिली साडी आहे तिची घडी पण घालून ठेवली आहे. आणि बघा आता आपला टाईम किती झाला आहे हे पहा, 11 वाजून 7 मिनटं लागले मला ही दुसरी साडी नेसायला. कशी वाटली दुसरी साडी? थोडीशी पिन जमत नव्हते पण केली कशी तरी, कारण की ही साडी थोडीशी वेगळी आहे. ह्याचा एकच साईडचा पदर जास्त आहे तर थोडी पिन होत नाही, तरी पण मी ही पिन केलेली आहे. बघा किती सुंदर साडी झालेली आहे. तर सेल्फी तो बनता है. बारा वाजायला आता 7 मिनटं कमी आहेत. आता 12 वाजलेत. तर 12 वाजता मी आता ही साडी घालते आणि मुलांना आणायला जायचं आहे. तर ही साडी घालून मी आता मुलांना आणायला जाणार आहे. 12 वाजायला आता 7 मिनटं कमी आहेत. हे पहा कशी वाटते ही साडी. आता ही माझी तिसरी साडी झाली. मुलांना शाळेत घ्यायला आली आता आणि आता वाजलेत बघा 12:30 झालेले आहेत. 12:30 वाजलेत. तर आता मुला वेट करते, आता शाळा सुटेलच मुलांची. सो ये वेट ट्रॅफिक जाम, हम कैसे जाएंगे. हे बघा 1 वाजून 7 मिनिटं झाली माझी साडी रेल मुलांना घेऊन आली शाळेतून आणि आता साडी नेसून 1 वाजून 6 मिनिटं झालेत. सुशा त्या घड्याळातले दाखव रे 6 मिनिटं. अजून 7 मिनिटं झाली आणि मी रेडी झालेली आहे. बिला बाय का दीदीला बाय. डोसा खायला या. डोसा पिलू तुला डोसा खाऊ ना. हे घे बघ खाऊ. डोसा खायला या सगळ्यांनी. आमची शेफ आम्ही बनवतोच खातो. हे पहा आता 2 वाजायला 1 मिनिटं कमी आहे. तर आता माझी ही 5वी साडी आहे. तर आता नेसते. हे बघा 5वी साडी आता मी नेसून घेते. हे बघा आता ही माझी 5वी साडी झाली. 5वी झाली ना ग. हे बघा 5वी साडी माझी कशी वाटते. एक फोटो काढ उभा. आता दुकानावर चाललेली आहे, कारण की आता दुकानावर दुपारच्या टायमिंगला मला दुपारच्या टायमिंगला तिकडे गेल्यावर कशा साड्या चेंज करायच्या. ते आता साड्या पण घेतल्यात मी 2-3 सोबत. बघू तिथे टाईम मिळाला तर तिथे साडी मी चेंज करेन. 3 वाजायला 1 मिनिटं कमी आहे. आता मी माझी 6वी साडी घालते. ही पहा 6वी साडी मी नेसलेली आहे. बघा मेडिकलमध्ये राहून सुद्धा हा माझा मी टास्क पूर्ण करते आहे.
पण खूप थकायला होतं आहे. तरी पण मी टास्क काही सोडणार नाही. मी माझा टास्क कंप्लीट करणार आहे. तर हे पहा, आता वाजले 4. आता माझी 7वी साडी मला घालायची आहे. हे बघा, माझी आता ही साडी घालून झालेली आहे. 7वी साडी. ही रंग पिस्ता कलर आहे, पिस्ता आणि ब्ल्यू कलर. जो हा कलर श्रीकृष्णाला जास्त आवडतो तो कलर आहे, तो घातलेला आहे मी. हे बघा, मी आता घातली ती येलो कलरची साडी, 5 वाजताची. 8वी साडी आहे. हे पहा, आता मी घरी आली आहे. संध्याकाळ दिले आहेत. माझ्याकडे अर्धा तास आहे दुसरी साडी चेंज करण्यासाठी. मग मला ही साडी चेंज करून मग एका हळदी कुंकूला जायचं आहे हे. आणि मग बरेच हळदी कुंकू आहेत. त्यातून मला आता कशी साडी चेंज करता येईल ते बघूयात आपण. मी आता तयार झालेली आहे आणि आता मी हळदी कुंकूला ह्याच साडीवर जाणार आहे. नंतर येऊन परत मी चेंज करणार आहे साडी. तर ही साडी तुम्हाला कशी वाटली ती पण सांगा. त्यामध्ये दाखवते मी साडी. ही बघा, हळदी कुंकामध्ये व्हिडिओ करताना याला म्हणून फोटो काढलेला आहे. पहा माझी साडी किती सुंदर कलर आहे बघा हिचा. हा कलर जो आहे तो एक लाईटली डाळिंबी कलर आहे. खूप सुंदर आहे, मला खूप आवडते ही साडी. बघा किती सुंदर आहे. या जेवायला थकले दिवसभर साड्या बदलून. आता रात्रीच्या 10 वाजलेले आहेत आणि माझी आता ही साडी मी बदलते. हे बघा, रात्रीच्या आता 11 वाजलेले आहेत. आता माझी ही साडी नेसण्याची वेळ झाली. आता 11 वाजलेलेत रात्रीच्या. आता ही 14वी साडी नेसते. हे बघा, 11 वाजून 6 मिनटं झालेली आहेत. 6 मिनिट. ही जी साडी आहे ती माझ्या भावाने घेतली रक्षाबंधनसाठी. तर तुम्हाला ही साडी कशी वाटली ते पण सांगा. आणि याच्यामध्ये 2 कलर आहेत, ग्रे कलर आणि ऑरेंज कलर मिक्स आहे. आणि बघा किती सुंदर साडी आहे. बघा, साडी सुंदर दिसते पण आता मी सुंदर दिसत नाही, कारण की सकाळपासून खूप थकले आहे साड्या चेंज करून. आता डोळ्यावर तेवढी झोप येते असं. पण मला आज सकाळपर्यंत 10 वाजेपर्यंत साड्या चेंज करायच्या आहेत. तर आता ही 11 वाजताची रात्रीची साडी उद्या सकाळी 10पर्यंत कसं माझी रात्र जाणार आहे तर मलाच माहीत नाही. सो बघू आता रात्रीच्या 11पर्यंत कसं होतं आहे ते. हे पहा, सर्वजण झोपलेले आहेत, मी एकटीच जागी आहे. आता 12 वाजायला फक्त किती मिनटं बाकी आहेत माहिती का? 20 मिनटं बाकी आहेत. हे 11:42 झाले. तर 20 म्हणजे 20 पण नाही, किती 18 मिनटं बाकी आहेत आणि सर्व झोपलेले आहेत. पण खूप झोप आलेले, तरी पण मी माझा टास्क पूर्ण करणार आहे. तर सो मी नाही झोपणार आता. हे बघा, 12 वाजलेले आहेत, 12:02. आता मी 12 वाजताची साडी नेसते. रात्रीच्या 12 वाजलेले आहेत. बघा, 25 जानेवारी स्टार्ट झालेला आहे. 12 वाजून 7 मिनटं झालेले आहेत आणि 25 जानेवारी चालू झालेला आहे.
हे बघा सगळीकडे अंधार आहे, 12 वाजून गेलेले आहेत. आता रात्रभर साडी चेंज करायची, त्यामुळे जागा राहावं लागेल. रात्रीच्या 1 वाजलेले आहेत आणि आता 1 वाजता मी साडी बदलणार आहे. हे पहा, साडी पिंक आणि ग्रीनमध्ये आहे. ही साडी ही माझ्या मुलीने मला ॲनिव्हर्सरी गिफ्ट दिलं होतं तिच्या मनी पॉकेटमधून. तुम्हाला ही साडी कशी वाटली ते पण सांगा. आणि आता हे वाटलं, झोप तर आली आहे भरपूर डोळ्यावरती, पण टाईम समजणार नाही म्हणून नकली जागी राहिलेली आहे. तर कसं वाटलं? हे बघा, रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि हे पहा, रात्रीच्या 3 वाजलेले आहेत आणि मी बघा हे निळ्या कलरची साडी घातलेली आहे. तुम्हाला वाटलंच दाखवते. सुनसान रात्रीच्या 3 वाजलेले आहेत. रस्त्यावर कोणी नाही आहे. तर आता 3 वाजलेले आहेत. अजून म्हणजे 4, 5, 6, 7 साड्या बाकी आहेत. हे पहा, साड्या बाकी आहेत. हे पहा, सकाळचे आता 6 वाजलेले आहेत आणि आता हे बघा, बाहेरचं वातावरण बघा कसं आहे. आता माझ्या साड्या किती राहिल्यात बघा, 1, 2, 3, 4 साड्या राहिलेल्या आहेत. ती आत्ता साडी नेसली, नंतर 4 साड्या राहणार आहेत त्या. तर आता मी एक साडी नेसून घेते, मग 4 साड्या राहतील. 10 वाजेपर्यंतचा हा टास्क माझा पूर्ण होईल. हे पहा, साडी रेड कलरची साडी मला खूप आवडते. ही बांधणीची साडी आहे आणि मी घेतली होती, म्हणजे मला खूप आवडते म्हणून मी ही साडी घेतलेली आहे. तर तुम्हाला ही साडी पण कशी वाटली ते सांगा. आता माझा टास्क संपायला एक थोडाच वेळ आहे. एक 10 वाजता माझा हा टास्क संपणार आहे. त्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे की हा मला टास्क कोणी दिला होता आणि ह्या टास्क दिल्यानंतर काय बेनिफिट आहे याच्यानंतरचं, ते मी तुम्हाला व्लॉगमध्ये शेवटच्या क्षणाला सांगणार आहे. तर बघा, रात्रभर जागून मी हा टास्क कंप्लीट केलेला आहे. तर तुम्ही चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करावं, माझ्याशी हे आहे. आणि एवढं मेहनत घेतलेली मी या पूर्ण 24 तास घालवले त्याच्यासाठी मी. आणि माणसाला लेडीजला एक साडी घालणं मुश्किल असतं. मी अशा 24 साड्या बदलल्या तासाला.
हे बघा 7 वाजलेले आहे, 7:21 झालेले. आता माझी दुसरी साडी घालते मी. आता माझ्या फक्त 3 साड्या, ही साडी घातल्यानंतर 3 साड्या राहिल्या. हे बघा 7:08 झाले आणि रेडी झालेली आहे. हे पहा, आता राहिल्या फक्त माझ्या 3 साड्या. म्हणजे मी हे 7 वाजायचे, आता 8, 9 आणि 10 वाजेपर्यंतच्या माझ्या 3 साड्या बॅलन्स राहिलेल्या आहेत आणि ते पण मी आता घालणार आहे. आता घरातलं वर्क करणार सगळं, कारण की हे साडी घालून मी सर्व वर्क केलेलं आहे. म्हणजे किती मोठा टास्क आहे आणि त्याच्यामध्ये किती विघ्न पण आली. म्हणजे काल तुम्ही पाहिलंच असेल, लाईट पण गेली होती, मुलांना पण आणायचं होतं, सोसायटीचं जे आमचं 26 जानेवारीचं वर्क होतं ते पण करायचं होतं, ते पण मॅनेजमेंट. म्हणजे साडी घालून मी पूर्ण मेडिकल, घरचं वर्क हे सगळं केलेलं आहे. आणि त्यात आलेली विघ्न पण होते भरपूर. परत संध्याकाळी हळदी कुंकाला प्रत्येकाच्या घरी गेली होती. म्हणजे सगळं म्हणजे, आणि तो टायमिंगला साडी चेंज करणं हा पण केवढं मोठं काम आहे. एक साडी चेंज करायला खूप कंटाळा येतो, पण मी अशा 24 साड्या चेंज केल्यात. म्हणजे अजून 3 साड्या बॅलन्स आहेत, त्या पण आता कंप्लीट होतीलच. रात्रभर जागलेली आहे, जागून टाईम टू टाईम साडी चेंज केलेली आहे. हे तुम्हाला सगळं ब्लॉगमध्ये आहेच, तुम्ही बघतायच. तर आता पुढचं 3 साड्यांसाठी अजून आहे टास्क. आता 7:10 झालेले आहेत. हे 25 तारखेची सकाळ आहे. काल 24 तारीख होती, आज 25 तारीख झाली. म्हणजे माझ्या काल सकाळी 24 तारखेला काल सकाळी 10 वाजल्यापासून मी स्टार्ट केलं होतं साडी चेंज करायला. ते आज सकाळपर्यंत 10 वाजेपर्यंत हा टास्क आहे, तर तो माझा कंप्लीट होतोय. तर मला थोडा आनंद होतोय. मध्ये रात्री वाटत होतं की जाऊ दे, सोडून देऊ दे, नको करायला, खूप त्रास होतोय असं वाटत होतं. पण म्हणलं नाही, आता आपण एवढं केलं आहे ना, मग थोड्यासाठी कशाला आपण सोडायचं. म्हणून मी आता माझे 3च साड्या राहिल्यात. थोडंसं आनंद वाटतोय की मी एवढा टास्क कंप्लीट केलेला आहे आणि बरं पण वाटतंय चला की आपण करू शकतो. आपण म्हणतात ना, कुठलीही स्त्री एखादी जिद्द पकडली तर ती कधी म्हणतात ना, पूर्ण केल्याशिवाय तिला राहत नसतं. तसं मी एखादी गोष्ट डोक्यात घेतली की ती पूर्ण केल्याशिवाय मला पण चैन पडत नाही. तर झालं आहे तसं म्हणलं तर आता माझा टास्क कंप्लीट होत आलेलाच आहे. तर बघू आता पुढे काय आहे ते. हे बघा 9 वाजले आणि आता माझी ही जी साडी आहे ती 23वी साडी आहे. हे 23वी साडी. आता मी ही 23वी साडी घालणार आहे. बघा माझी आता एकच साडी राहिली, 24वी लास्ट, ती 10 वाजता आहे. आता हे 9 वाजले तर 9ची ही 23वी साडी घालते. मला खूप आनंद होतो. आता ही माझी लाची म्हणजे 23वी साडी आहे आणि मी खरंच करू शकले असं मला वाटायला लागलं की मी हा टास्क कंप्लीट करू शकले. आणि मला एवढा आनंद होतोय की टास्क कंप्लीट करू शकते असं मला मनाला स्वतःला वाटलं. आणि आता माझी एकच साडी राहिलेली आहे. तर खरंच म्हणतात ना, स्त्री शक्ती एवढी असते की ती मनाला एकदा काही करायचं ठरवलं की ती नक्कीच करते. यातून असं सिद्ध होत आहे. तर आता बघू. माझा टास्क तर कंप्लीट होत आलेलाच आहे. तर ह्याचा पुढचं बेनिफिट काय आहे ते आता लास्टच्या साडीवरती तुम्हाला मी सांगते. तरी थांबा थोडंसं,
थोडंसं वेट करा. म्हणजे लास्टच्या साडीला मी तुम्हाला नक्कीच सांगेन की माझं लास्ट ह्या 24 तारखेला 24 तासात 24 साड्या बदलण्याचं कशामुळे काय आहे कारण हे लास्टच्या साडीवर सांगते आणि त्याचं बेनिफिट काय आहे आणि त्याच्यावर काय मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगते. पण यातून एक गोष्ट लक्षात येते की आपण साडी नेसायला आपल्याला जर प्रॅक्टिस चांगली असेल तर अगदी 3 मिनिटात आपण साडी नेसून रेडी होऊ शकतो. यातून असं दिसायला फक्त आपल्याला मेकअपला जरा थोडासा वेळ लागतो आणि साडी नेसायला फक्त 3 मिनटं जातात. 3 ते अगदी लय 4 मिनटं जातात. प्रॅक्टिस नसल्यामुळेच आपल्याला जास्त वेळ लागतो, अर्धा तास, कोणाला किती वेळ लागतो. तर आपल्याला 3च मिनटं लागतात. या माझ्या सगळ्याच्या आता 24 तासात मी साड्या बदलली तर मी अंदाज घेतलाय अगदी आपल्याला 3 मिनटं साधारणतः साडी चेंज करायला लागते. हे बघा 10 वाजून 1 मिनिट झालेलं आहे. आता माझी ही लास्टची साडी 24वी साडी. फायनली माझा टास्क संपलेलाच आहे. हे बघा आता ही साडी मी लास्टची घालणार आहे. हे पहा माझी ही 24वी साडी. तर हा माझा टास्क इथेच पूर्ण झालेला आहे. अगदी तुम्हाला सांगते काल 24 तारखेच्या 10 वाजता सकाळच्या 10 वाजल्यापासून आज 25 तारीख आहे ती सकाळची 10 वाजेपर्यंत जो साडी चेंज करण्याचा जो टास्क घेतला होता, बदलण्याचा जो टास्क घेतला होता, चॅलेंज घेतलं होतं ते आता मी पूर्ण केलेलं आहे. आणि खरंच मला मध्यरात्री असं वाटत होतं की यार नको करायला, कंटाळा आला होता, खूप थकलेली होती दिवसभराच्या कामाने, तसं वाटतं नको जाऊ दे पण नाही. मी म्हटलं आता एवढं केलं आहे तर एवढं थोडंसं राहणे थोडक्यासाठी आपण कशाला करू नये म्हणून मी हा टास्क कंप्लीट केलेला आहे. तर मला खूप आनंद होतोय की मी हे एवढं करू शकले. खरंच आय एम सो हॅप्पी. आणि ज्यांच्यामुळे आज हा मी टास्क मला भेटलेला आहे म्हणजे ॲक्च्युली कसं म्हणायला गेलं तर हा टास्क मला एक महाराज आहेत त्या इंदुलकर महाराज आहेत, त्यांनी काही वाक्यांमध्ये असं वापरलं होतं की 24 तासात लेडीजकडे एवढ्या साड्या असतात तर 24 तासात त्या बदलू शकतात का, असं म्हणजे बदललं तर एवढ्या साड्या असतात त्यांच्याकडे, एवढ्या साड्या असतात असं विचारलं. तर मी त्यावरूनच हा टास्क केला की चला आपण बघूया हा टास्क आपल्याला होतोय का नाही. आणि ते जो प्रवचन होतं महाराजांचं, इंदुलकर महाराजांचं, ते आमच्या साहेबांनी ऐकलेलं होतं, म्हणजे माझ्या मिस्टरांनी ऐकलेलं होतं. तर ते मला म्हणले तू असं करू शकतेस का, 24 तासामध्ये तू 24 साड्या बदलू शकशील का, तर तुला हे चॅलेंज आहे तू करू शकशील का. तर मी विचार केला हां करू शकेल, असं मी चॅलेंज त्यांच्याकडून ॲक्सेप्ट केलं होतं. हे चॅलेंज माझ्या मिस्टरांनी मला दिलेलं होतं तर ते मी चॅलेंज पूर्ण केलेलं आहे. आणि ते मला हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी एक गिफ्ट देणार आहे. ते मला 24,000ची साडी घेऊन देणार आहे. हे ते माझं गिफ्ट आहे. आणि थँक्स फॉर इंदुलकर महाराज की त्यांच्यामुळे मला हे साडी चॅलेंज मिळालं. आणि थँक्स फॉर माझ्या मिस्टर की त्यांनी मला हे चॅलेंज ॲक्सेप्ट करण्यासाठी भाग पाडलं. तर मी हे चॅलेंज कंप्लीट करू शकले. तर खूप मला आनंद होतो आहे की काही गोष्टी चांगल्यासाठी घडतात. तसं मला हे चॅलेंज करून मला यातून बरेच अनुभव आला की आपण लेडीज जर एखादी गोष्ट आपण प्रॅक्टिस केली तर ती आपल्यासाठी इझी होऊन जाते. तसं मला एक साडी नेसायला कमीत कमी प्रत्येक लेडीजला अर्धा किंवा 15 मिनटं लागतात किंवा अर्धा तास. चांगली प्रॅक्टिस असतात लय 10 मिनटं जातील. तर मला कळालं की आपली अजून चांगली प्रॅक्टिस झाली तर आपल्याला 3 मिनटं साडी नेसण्यासाठी जातात आणि परफेक्ट साडी नेसू. आता माझे एवढे तुम्ही साडी बघितली असाल नेसलेल्या तर मी परफेक्ट नेसलेली आहे, पिन वगैरे करून अगदी नेसलेली साडी आहे.
तर म्हणजे मला हा व्लॉग माझ्यासाठी खूप मोठा आहे आणि मी अगदी 24 तास स्ट्रगल ह्या व्लॉगसाठी केलेलं आहे. अगदी जागं राहून प्रत्येक क्षणाला वेळ पाहून त्या वेळेला ती साडी चेंज केलेली आहे आणि तेवढ्या माझ्याकडे साड्या पण होत्या म्हणा, तेवढी मी साडी चेंज केलेली आहे. तर खूप माझ्यासाठी हा मोठा व्लॉग आहे आणि मला असं वाटतं की यूट्यूब चॅनलवरती हा पहिल्यांदाच असा व्लॉग असेल की 24 तासात 24 साड्या बदलणं म्हणजे नॉट अ जोक. हां, खरं सांगते, लिटरली नाही जमू शकत, पण ते मी करून दाखवलेलं आहे. तर माझ्या ह्या चॅलेंजसाठी तुम्ही एक लाईक तर बनतं. तुम्ही एक लाईक करा, तेवढं माझ्यासाठी खूप काही आहे. आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि अजून मला म्हणायचं सबस्क्राईब पण करा. आणि थँक्स ह्या सर्व गोष्टींसाठी. थँक्स फॉर महाराज, इंदुरकर महाराज, आणि थँक्स फॉर माय हजबंड. आणि ह्या दोघांसाठी मला खूप थँक्स म्हणायचं आहे की मला हे चॅलेंज या दोघांमुळे मिळालं. तर पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचं. आणि तुमच्या सगळ्यांमुळेच मी हे सगळं करू शकले. आज जर म्हणतात ना यूट्यूब चॅनल नसतं तर मी हे चॅलेंज केलं नसतं मे बी. मग हे चॅलेंज करू शकते असं हे यूट्यूब चॅनलवरती मी दाखवू शकली. तर थँक्यू सो मच सगळ्यांसाठी. आणि माझा हा व्लॉग मी इथेच थांबवते. पण 24,000ची साडीचा व्लॉग मी नक्कीच बनवेल आणि तुम्हाला मी 24,000ची साडी कशी असते, काय असते, ती मी व्लॉगमध्ये नेक्स्ट व्लॉगमध्ये मी नक्कीच दाखवेन. तर हा व्लॉग मी इथेच संपवते. थँक्यू सो मच.